नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघूया। 2 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्या संख्येला 2 ने भाग जातो। काय दिलेलं आहे? हे संख्या दिलेली, आपण इथे संख्या दिलेली आहे। 4 ऑप्शन आहेत आणि 4 संख्या आहेत। तर त्याच्यामधल्या एकक स्थानी, आता हे काय झालं, एकक, दशक, शतक, हजार, हे त्याचे अंकाच्या स्थानानुसार त्याचे स्थान झाले, त्याच्या जागेनुसार स्थान झाले। इथे काय दिले, एकक, दशक, शतक, हजार। मग इथे एकक स्थानी 5 हा अंक आहे, मग याला 2 ने भाग जातो का? नाही जाणार। आणि इथे एकक स्थानी 6 आहे, म्हणून 2 ने या संख्येला भाग जाणार। आणि इथे बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये एकक, दशक, शतक, हजार, पण इथे एकक स्थानी 7 हा अंक दिलेला आहे आणि इथे 98,703 ही संख्या दिलेली आहे। तर याच्यामध्ये एकक स्थानी 3 हा अंक आहे। तर आपण या संख्येला भाग देऊन बघूया। आता इथे एकक स्थानी 5 असल्यामुळे या संख्येला भाग जाणार नाही, या संख्येला भाग जातो। हे बघ, 2 पंच 10 आणि 2 आठी 16 याला भाग जातो। आता याला भाग जातो का आपण बघूया। 2 चूक 8 उरला 1, 2 आठी 2 9 18 आणि इथे 2 1 2, पण इथं पूर्ण भाग चालला का? नाही चालला। इथे 2 दोन्ही 4 होणार, पण आपलं बाकी 1 उरणार, म्हणून या संख्येला भाग जाणार नाही। आता आपण मग ऑप्शन क्रमांक किती आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, भागाकार आला आपला 58। आता 3 ची कसोटी, दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ची कसोटी म्हणतात। आता इथे आपल्याला 4 संख्या दिलेला आहे आणि त्या संख्येला 3 ने भाग जातो का आपण बघायचं आहे। आता इथे दिलेलं आहे सर्व अंकाची बेरीज, मग इथे काय होणार? 1 + 1 2, 2 + 2 4, इथे 4 होणार। मग आणि इथे 6 4 10, 10 10 8 18, 18 2 20 आणि 1 इथे 29 बेरीज आली। इथे 9 1 10, 10 4 14, 14 4 18 आणि इथे 12, इथे आली 25। मग कोणत्या अंकाला 3 ने निशेष भाग जातो? 4 ला जात नाही, 29 ला जात नाही, 25 ला जात नाही, 18 ला जातो। म्हणून आपण इथे करूया, या संख्येला भाग देऊया ना। हे बघा, 3 सक 18, आपला भागाकार 6 आला आणि पूर्ण भाग गेलेला आहे 3 ने। आता बघूया आपण मग ऑप्शन क्रमांक काय आलेला आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 3। आता बघूया आपण 4 ची कसोटी, दिलेल्या संख्येतील एकक, दशक यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। आता इथे 4 आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, त्याला निशेष भाग जातो का हे बघायचं आहे। आता एकक स्थान आणि दशक स्थान, एकक आणि दशक याला 4 ने भाग जातो का? नाही जात, कारण की हा 4च्या पाड्यामध्ये नाही आहे। याला जातो का? नाही जात। याला जातो का? याला जातो, कारण की एकक स्थानी 4 आहे आणि दशक स्थानी 2 आहे, म्हणून ही संख्या तयार झाली 24। 24 ला 4 ने पूर्ण भाग जातो, 4 सक 24, भागाकार 6 आला।
आणि या संख्येला जातो का? नाही जात, कारण की एकक स्थानी 9 आलेला आहे आणि दशक स्थानी 2 आलेला आहे. चला आता 5ची कसोटी. आता 5ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असतो त्याला 5ने भाग जातो. आता इथे एकक स्थानी काय आहे? 2, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 6, तिसऱ्या ऑप्शनमध्ये 5 आणि चौथ्या ऑप्शनमध्ये 1. मग कोणत्या संख्येला 5ने निशेष भाग जाणार? ऑप्शन क्रमांक 3 ला. आपण देऊन बघूया. 5 1 5 उरला 1, 5 त्रिक 15 उरले 4, 5 9 45 उरले 4, 5 9 45 उरले 3, 5 7 35. बघा आपला 5ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे 5 संख्या दिलेल्या त्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असल्यास 5ने निशेष भाग जातो. चला आता आपण 6ची कसोटी बघूया. ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. मग 2ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्यांनी 2 ने निशेष भाग जातो. आणि 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येची बेरीज करून 3 ने निशेष भाग जातो, त्याला 3ची कसोटी. म्हणजे 2 व 3 ने भाग जाणाऱ्या जे संख्या आहेत त्याला 6 ने भाग जातो. आता इथे 8ची कसोटी दिलेली आहे. ज्या संख्येतील एकक दशक शतक यांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो. ज्या संख्येतील एकक दशक शतक यांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. मग एकक स्थानी कोणता आहे? 8, दशक स्थानी 2 आणि शतक स्थानी 4. मग इथे काय तयार झालेली आहे आपली संख्या? 428. मग 428ला 8 ने भाग जातो का बघू आपण. 5 8 40 उरले 2, 8 त्रिक 24. पूर्ण भाग जातो का? नाही, इथे 3 बाकी राहिले ना, भाग जाणार नाही. आता इथे एकक स्थानी 9 आलेला आहे, दशक स्थानी 2 आणि शतक स्थानी 8 आलेला आहे. मग इथे संख्या तयार झालेली आहे आपली 829 भागेला 8. 8 1 8 आणि 0 म्हणजे 2ला भाग जात नसल्यामुळं इथे झाले 29. ने भाग जात नाही याला, म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं 2ही गेलेलं आहे. आता इथे एकक स्थानी 4, दशक स्थानी 2 आणि शतक स्थानी आलेला आहे 7. मग इथे झाली आहे 724 संख्या तयार. याला 8 ने भाग देऊया. याही संख्येला 8 ने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. आता इथे एकक स्थानी 8 आलेला आहे, दशक स्थानी 2 आलेला आहे आणि शतक स्थानी 3 आलेला आहे. म्हणजे इथे तयार झालेली आहे 328 ही संख्या. याला देऊ 8 ने भाग. 8 चूक 32 आणि 8 8 1 8. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर कोणता आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे दिलेले आहे एकक दशक शतक स्थानी जी संख्या तयार होते त्याला 8 ने जर भाग जात असेल तर ती 8ची कसोटी. आता आपण बघूया 9ची कसोटी. ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9ची कसोटी म्हणतात. म्हणजे ज्या संख्या दिलेल्या आहेत तिथे 4 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्या संख्येच्या या सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे तरच ही 9ची कसोटी होणार. मग आता इथे बघूया आपण 2 आणि 3 5, 5 आणि 4 9,
5 × 9 14, 14 4 18, 9 1 9, 9 2 18. याला पूर्ण भाग जातो. आता याला बघूया. याला 20 आले, याची बेरीज 9 ने भाग जात नाही. याची 11 आली, यालाही 9 ने भाग जात नाही. आणि याची बेरीज आली 9 1 10 16 17 18 19 20 23. याची बेरीज आली 23, म्हणून याला पण 9 ने भाग जात नाही. आता बघूया आपण 10ची कसोटी. ज्या संख्येतील एकक स्थानच्या अंक 0 असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे आता आपल्याला इथे 1000 दिलेली आहे. 1000 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणून 1000 ला 10 ने भाग जातो का बघू आपण. जातेच ना. हे बघा, ही 0 कट झाले. 10 1 10, हे भाग गेला. म्हणजे एकक स्थानी 0 हा अंक असायला हवा. आता बघू आपण 11ची कसोटी. ज्या संख्येतील समस्थानावरील अंकाची दिसते का. ज्या संख्येतील समस्थानावरील अंकाची बेरीज व विषम स्थानावरील अंकांची बेरीज यामधील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल तरच त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता बघूया आपण काय दिलेलं आहे. इथे 4 संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला समस्थान म्हणजे आपल्याला समसंख्याच्या नंतर विषम संख्या, विषम संख्याच्या नंतर समसंख्या असे जे स्थान आहे ते शोधायचे आहेत. मग 1 + 1, एक घर सोडून एक बेरीज करायची. याची आली 3 आणि 2 + 2 4, याची 34 आली. मग 11 ने भाग जाणार का, नाही जाणार. मग ऑप्शन क्रमांक 2, एक संख्या सोडून बेरीज करायची. याची आली 3 आणि याची आली 3. 33 ला 11 ने आरामात भाग जातो. भागाकार आपला 3 आलेला आहे. आता ऑप्शन क्रमांक 4 बघूया. 3 बघूया. 1 + याची बेरीज आली 4 आणि 5 आणि 3 8. याला 11 ने भाग जात नाही. याली 7 आणि 8 आणि याची आली 10. यालाही 11 ने भाग जात नाही. मग ऑप्शन क्रमांक आपलं बरोबर आलेलं आहे 2. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. कारण की गणितामध्ये हे खूप बेसिक आहे आणि याच्याशिवाय आपल्याला गणित जमणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला पाढे, वर्ग, घनपाठ करावं लागणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.